स्वामी भक्त नागू अण्णा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत. अक्कलकोटजवळ मोरगाव नावाचे एक छोटेसे शहर होते. तेथे नागू नावाचे एक वकील राहत होते. त्यांच्या दुर्दैवाने वयाच्या 40व्या वर्षी अचानक अंधत्व आले. खूप औषधोपचार केले, खर्च केला, पण गुण काही येईना. त्यांच्या घरातील मंडळींना काही कळेना, काळजी वाटू लागली. त्यांच्या वकिलीचा कामावर परिणाम झाला. घरात पैसे येईनासे झाले. काय करावे नागू कळेना. देवाचा काहीतरी प्रकोप झाला आहे असे त्यांना जाणवले. त्यांच्याजवळील हितचिंतकाने त्यांना तुळजापूर देवीला शरण जा व 6 महिने प्रदक्षिणा घाल आणि 3ऱ्या प्रहरी थोडे भोजन कर असे सांगितले. ते हितचिंतक नागू तुळजापूरला गेले. पुजाऱ्याला आपली व्यथा त्यांनी सांगितली. पुजाऱ्याने देवीची सेवा कशी करावी ते सांगितले की 2 प्रहरापर्यंत प्रदक्षिणा घालून 3ऱ्या प्रहरी थोडेसे भोजन करावे. नागू श्रद्धेने प्रदक्षिणा घालीत. 6 महिने झालेली देवीचा काहीच दृष्टांत झाला नाही. त्यांना काळजी वाटू लागली. अचानक एके दिवशी देवीचा दृष्टांत झाला की तू इथे राहू नकोस, अक्कलकोटात जा. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांकडे जा. नागू जाग आली. तेव्हा देवीचा दृष्टांत त्यांनी पुजाऱ्याला सांगितला. पुजाऱ्याने त्यांना देवीची ओटी भरून पूजा करण्यास सांगितले. नागू मनोभावे पूजा केली व अक्कलकोटास आले. स्वामींचे दर्शन घेण्यास नागू गेले तेव्हा श्री स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते. वास्तविक नागू दिसत काहीच नव्हते. त्यांनी स्वामींच्या चरणांशी आपले डोके ठेवले. तेव्हा स्वामी एकदम त्यांना म्हणाले, देवी, त्या नागू माझ्याकडे कशाला पाठविलेस? थोडी विश्रांती घेत निजलो तर हे लचांड माझ्या मागे पाठवलेस. इथे माझ्याकडे नको, तू आपला पंढरपुरात जा. स्वामींनी त्याला आज्ञा देऊन पांघरून घेऊन ते झोपले. नागू धीर खचला. आयुष्यभर अंधारातच चाचपडत राहावे लागणार असे त्यांना वाटले आणि त्यांना खूप वाईट वाटले. सेवेकरी नागू म्हणाले, अहो, तुम्ही भाग्यवान आहात. स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायला सांगितले. निशंक मनाने तुम्ही पंढरपूरला जा. नागू म्हणू लागले, देवीने तुळजापूरला पाठवले, स्वामींनी पंढरपुरात जा असे सांगितले. मी फिरतच राहायचे का? नागू आपली व्यथा सांगितली. तेव्हा स्वामी एकदम कडाडले. अरे, तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितले ना, गप्प जा तू तेथे. खरे तर नागू मन हिमपुटी झाले होते. तरीसुद्धा स्वामींची पूजा करून ते पंढरपुरास आले. पंढरपुरात एका मठात मुक्काम करून ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. पंढरपुरात काय करायचे त्यांना कळेना. एक दिवस 2 ब्राह्मण त्यांना देवळात भेटले व म्हणाले, अंधबुवा, उद्धवाच्या मठाजवळ डोळ्यांचा वैद्य आहे. तो खूप निष्णात आहे. तुम्ही तेथे जा. नागू वैद्याकडे गेले. वैद्य म्हणाला, तुम्ही मला 50 रुपये द्या, मी तुमचे डोळे बरे करतो. नागू श्रद्धेने त्याला 50 रुपये दिले. वैद्याने एका तीक्ष्ण शस्त्राने डोळ्यावर जो पडदा आला होता तो शस्त्राने दूर केला व डोळ्यांवर पट्टी बांधून 3 दिवस हे ठेवायला सांगितले. 3 दिवसांनी नागू परत वैद्याकडे आले. पट्टी काढल्याबरोबर काय आश्चर्य, त्यांना स्पष्ट दिसू लागले. त्यांना खूप आनंद झाला. थोडी कचकच व कळ लागली म्हणून ते वैद्याकडे आले. आजूबाजूला चौकशी केली असता असा वैद्य पंढरपुरात नाहीच असे त्यांनी सांगितले. काय करावे त्यांना कळेना म्हणून ते अक्कलकोटास आले. स्वामींचे दर्शन झाले. ते स्वामींना म्हणाले,
स्वामी, तुमच्या कृपेने मला आता दिसू लागले, पण डोळ्यांना ठणका लागला आहे. स्वामी मंद हसले व म्हणाले, घोड्याचे मूत्र 2 दिवस डोळ्यात घाल तू, सर्व व्यवस्थित होईल. स्वामी, मी या चरणांना कधीही अंतर देणार नाही. आयुष्यभर मी आपलीच सेवा करणार, असे नागूअण्णा श्री स्वामींचे चरण धरून म्हणाले. स्वामींनी नागूअण्णांना दृष्टी दिली. ही बातमी सर्वतोमुखी समजली. सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. धन्य धन्य श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. घार उडे आकाशी, पण तिचे लक्ष पिलांशी. तसेच परमेश्वराचे सर्व लक्ष भक्तांची काळजी घेण्याकडेच असते, हे या गोष्टींवरून आपणास कळते. धन्य धन्य श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.